घटना आहे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी हे एक छोटंसं गाव। ह्याच गावात शेवटी जुन्या वडाच्या झाडाजवळ जाधव कुटुंबाचं घर होतं। मातीचं पण मजबूत घर, अंगणात 2 माळ, भिंतीला टेकलेली बैलगाडी आणि मागे ऊसाचं शेत। घराची दुर्दुनी होती। समिद्राबाई विनुनाथ जाधव वयाची 80वी पायरी गाठलेली असली तरी शरीरात कणभर थकवा नव्हता। सादर आणि मान ओटीवर रोज सकाळी रामरक्षा पठण आणि संध्याकाळी गुरहकत शेतातून परत येणं हे तिचं आयुष्य होतं। समिद्राबाईंना 4 मुली आणि एकुलता एक मुलगा काकासाहेब विनुनाथ जाधव। मुलीचे लग्न होऊन माहेरून दूर गेल्या होत्या, त्यामुळे शेतीच्या कामासाठी आणि घरची जबाबदारी उचलण्यासाठी काकासाहेबच घरात होता। काकासाहेबाचं आयुष्य गावच्या शेतकरी जीवनात गेलं होतं, पण मात्र शहरातले मोठ्या व्यवसायाचे स्वप्न होते। त्याला असं वाटत होतं शेतावर आयुष्य घरावलं तरी काही बदलणार नाही, त्यापेक्षा जमीन विकून पैसे घेऊन शहरात दुकान टाकू किंवा ट्रॅव्हल्स सुरू करू। मात्र आई समिद्राबाई यांना हे मान्य नव्हतं। त्या म्हणायच्या, अरे ही जमीन तुझ्या वडिलांनी घाम गाळून घेतलेली आहे, आम्ही पोटाला चिमटा काढून उन्हातान्हात काम करून ती फुलवली आहे, ही विकली म्हणजे घरचं पोट कापल्यासारखं होईल। या वादाला अनेक वेळा सुरुवात झाली। एकीकडे मुलाचं शहरातलं आयुष्य स्वप्न आणि दुसरीकडे आईचं पिढ्यानपिढ्याच्या परंपरेवरचं प्रेम। शेवटच्या काही महिन्यात हे वाद अधिक तीव्र झाले होते। नातेवाईकांनाही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण दोघांच्याही मतामध्ये बदल झाला नाही। काकासाहेब काही दिवस शांत राहायचे, पण पुन्हा एकदा विक्रीबाबत बोलायला यायचे। आई मात्र ठाम, मी जिवंत असेपर्यंत ही जमीन कुणालाही विकायला देणार नाही। गावातली ह्या वादाची चर्चा सुरू झाली होती। काही लोक म्हणायचे, आजकाल मुलं आई वडिलांचं ऐकत नाही, तर काहींना वाटायचं समिद्राबाईंनी थोडं लवचिक व्हायला हवं, पण कुणालाही हे माहीत नव्हतं की हा वाद एवढ्या टोकाला जाईल। 7 ऑगस्टची सकाळ रक्षाबंधनाची चाहूल गावभर लागलेली होती। घराघरात बहिणीची भावाला भेटायला निघाल्या होत्या, पण जाधव वाड्यात मात्र शांतता होती। काकासाहेब सकाळपासूनच चिडचिडे होते। त्यांनी पुन्हा एकदा आईला शेती विकण्याची विनंती केली, पण आईने ती ठामपणे नाकारली। वाद शब्दावरून हाणामारीपर्यंत पोहोचला। रागाच्या भरात काकासाहेबांनी आईवर हल्ला केला, तिला जबर मारहाण केली आणि तोंड दाबून तिचा जीव घेतला। त्यानंतर घाबरून पुरावा नष्ट करण्यासाठी आईचा मृतदेह शेतातील ऊसाच्या फडात पुरून टाकला। आईचं प्रेत लपवल्यानंतर काकासाहेबांच्या मनात अपराधड आणि भीती दोन्ही वाढली। गावात लोक फिरत होते, कोणीतरी पोलिसांकडे जाईल ही भीती त्यांना सतावत होती। दुपारी 4 ते 4:30च्या सुमारास त्यांनी रेणापूर पिंपळफाटा येथील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली। काकासाहेबांचा मृतदेह सापडला तेव्हा गाव हादरलं। पोलिसांनी तपास सुरू केला। काही तासातच रात्री 9च्या सुमारास शेतातील ऊसाच्या फळातून सुमित्राबाईंचा मृतदेह सापडला। गावभर हळहळ पसरली। आईचा जीव घेऊन मुलांनी स्वतःचाही घेतला, ही गोष्ट लोकांच्या गळ्यात बसत नव्हती। दुसऱ्या दिवशी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात दोघांचेही मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द झाले। सकाळी गावच्या स्मशानभूमीत एकाच चितेवर मायलेकांचे अंत्यसंस्कार झाले। चिता पेटताना अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं। गावात चर्चा सुरू होती, जमिनीसाठी मायलेकाने प्राण दिले, ही जमीन आता ना कोणाला उपयोगाची। ही घटना फक्त एका घराची नव्हती, तर संपत्तीपेक्षा नातं महत्वाचं आहे हा कठोर धडा देणारी होती। आईचं प्रेम, मुलाचं भविष्याचं स्वप्न, दोन्ही गोष्टी जर शांततेत चर्चेत सुटल्या असत्या तर दोघांचे जीव वाचले असते। ही घटना ऐकून याविषयी काय वाटतं, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। आणि ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।